पालकांची आपण एक मीटिंग घेतली आहे साहेब. अच्छा. हा, आणि आपण पालकांना आणि विद्यार्थ्यांना एट अ टाइम या ठिकाणी बोलवलेलं आहे. अरे वा वा. म्हणजे जे काय कंप्लेंट वगैरे असतील ओके. पालकांच्या काय असतील किंवा विद्यार्थ्यांच्या काय कंप्लेंट असतील ओके, तर ओके. त्या ठिकाणी आपण त्या मिळून डिस्कस करणार आहेत. ओके. तर तुम्ही आवाज द्या, सगळेजण येतील सर. अच्छा अच्छा हे आहे ना. ऐ हा. बोलव रे सगळ्यांना कोण कोण आहेत ते. अथांग वैद्य त्याची आई पल्लवी वैद्य हाजीर हो. अरे बापरे. अरे बापरे. वा वा वा. अरे वा वा. हे टीव्ही मधले सारखे दिसतात ना. आणि येतात त्या कधी कधी त्याच म्हणजे टीव्ही मध्ये तेच आहेत का? अरे मॅडम तुमचा मुलगा आमच्या शाळेत शिकतोय आम्हाला माहित पण नव्हतं. म्हणजे माझं बरंच आमचे कार्यक्रम चालतात ना, ती माझी संस्था आहे. तर आम्हाला माहित नव्हतं तुम्ही याच्यामध्ये येणार आहे म्हणजे कार्यक्रम मध्ये. आर्य मेहंदळे त्याची आई श्वेता मेहंदळे हाजीर हो. अरे यांना पण बघितलं बस. अरे का खतरनाक मॅडम. हे मला तर भारीच वाटून आलं. नमस्कार नमस्कार. नाही, तुम्हाला सांगतो तुमचं म्हणजे काय झालंय, शाळेकडे थोडस दुर्लक्ष होत हा. आहे. पण आपले इथं 90% जे पोर आहेत हा, हा. हे सेलिब्रिटीचेच आहेत. अच्छा मग शाळेकडे दुर्लक्ष कसं? माझं टीव्हीकडे आहे ना लक्ष. तुम्ही टेन्शन कशाला देता? तर नमस्कार. काही प्रॉब्लेम असेल आपण डिस्कस करू. आपलीच संस्था आहे, काही टेन्शन नाही. हा. मायरा केतकर त्यांची आई दीप्ती केतकर हाजीर हो. या मॅडम. अरे यार आज भाग्यच म्हणायचं की यार हे अशा पालकांच्या बरोबर मिटिंग म्हणजे खतरनाक. पाहिलं असेल तुम्ही आमचं तर आशिक. हा? तुम्ही बघत बसा. त्याच्यामुळे पोरांच्या कंप्लेंट येतात. हे असं एक बाबा खेळीमेळीचं वातावरण तुम्ही राहिलं शाळेकडे पाहिजे लक्ष शाळेत. द्या. तुम्ही शाळेकडे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे हे आम्ही बघत जाऊ. शौर्या वसईकर आणि तिची आई स्नेहलता वसईकर हाजीर हो. अरे बापरे. नमस्कार. अरे नमस्कार. अरे हा. खतरनाक. नाही. या मॅडम. काय चाललंय शाळेत? फोटो वगैरे काढताय तुम्ही चक्क? रुचा रानडे तिची आई मुग्धा रानडे हाजीर हो. अरे हे पण बघितले मी यार. खतरनाक. अरे कडक. वा. हॅमलेट आठवलं मला. मी आज या ठिकाणी जास्त बोलणार नाही. एक दोन गोष्टी या ठिकाणी मी सांगतो. मुलांच्या भवितव्यासाठी, ह्या मुलांच्या भवितव्याची जबाबदारी हे आपल्यावरती आहे. हे मुलं उद्या मोठी होतील म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आपण जसं म्हणतो का बाबा आजचे भजे हे उद्याचे आलूबोंडे आहेत. म्हणजे उद्याचे बटाटे म्हणजे काय करताय तुम्हाला सांगतो, हॉटेलवाले राहते की नाही, आदल्या दिवशी भजे उरले की ते दुसऱ्या दिवशी बटाटे वड्यात टाकतात. त्याचप्रमाणे आजची मुलं हे उद्याचे नागरिक आहेत. त्याप्रमाणे आपण त्यांना शिक्षित केलं पाहिजे. आज हे तुम्हाला छोटे छोटे मुलं दिसत असतील पण मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही. वा वा वा. थोडक्यात की हे जे मुलं हाऊ डिस्गस्टिंग. काय डिस्गस्टिंग आहे? हा, तुमच्याशी मी काय डिस्कशन केलं काय? एक शब्द मी यांच्याशी बोललो नाही. त्यांच्याशी काय डिस्कशन केलं मी? काय डिस्कशन केलं बोललो तर काय मी? काय बोलता डिस्कशन? तसं नाही सर, तसं नाही. मग? या वर्षी आपली शाळा डिस्गस्टिंग मध्ये आली असं सांगायचं. एक मिनिट. हा. त्याला डिस्टिंक्शन म्हणतात, कळलं का? कोकिळाबाई असू द्या. तुम्ही थांबा. सिनियर आहेत आमच्या इथल्या इतिहास शिकवतात. या. कोकिळाबाई. नमस्कार. हा, नमस्कार. बघ आम्ही या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हा. बस 1 मिनिट आता पटकन सुरू करा, नाही तर श्वेता मेंदळेची नाटकं सुरू होतील. काय काय म्हणजे काय? वक्तशीरपणाची ऍक्टिंग काय करते ती माहिती? हो. वेळेच्या 15 मिनिटं आधी येते. हा, आणि कोण उशीर आलं तर चिडते. म्हणून सांगतो ते लवकर सुरू करा. त्यांच्या मुलाची काय कंप्लेंट आहे ती हा सांगा. त्यांच्या मुलाची काय कंप्लेंट आहे? हा, मुलाची कंप्लेंट सांगा. त्यांचा पोरगा आर्य हा. अरे ग्राउंडवर आल्या आल्या शर्टच घालत नाही, शर्ट काढून फेकतो आधी.
अरे ग्राउंडवर काढतो ठीक आहे वर्गात बिना शर्टचा बसतो तो. अरे वा म्हणजे पोरगा खूप मोठा होणार. कसा म्हणजे सलमान खान घ्या, गांगुली घ्या, शर्ट घालतच नाहीत. पोरगा ऍक्टर नाहीतर क्रिकेटर होणार कन्फर्म. आणि मुळात शर्ट नाही घातला म्हणून माणसं मोठी होत नाहीत का? टार्झनचं घ्या. एक मिनिट हे मला कळलेलं नाही. जरा ह्याच्यावर थोडा आपण प्रकाश टाकूया. हे म्हणजे श्वेताजी हे करेक्ट आहे का? घरी पण असं करता का ते? हो खरंय. शर्टच घालत नाही? अजिबात आवडत नाहीत कपडे घालायला. अरे बापरे. हे बघा पुढील तक्रार दीप्ती तुमच्या मुलीची आहे. हा? तर काय कोणाचे पुरुष मायरा काय? मायरा मायरा या पुरुषी एक लय बरं आहे बाबा. काय? हा? म्हणजे बघा हे लग्न करून सासरी गेली तरी लोक म्हणतील मायरा आली. सर गोड आहे मुलगी. तुमच्या या गोष्टीमुळे मुलं वाया जात आहेत कळलं ना? माझं काय? तुम्ही लाडावून ठेवलाय त्यांना. आता काहीही शिकवतात त्यांना. बेचा पाडा कसा शिकवता तुम्ही? कसा? हा? बे एक के बे बे दुने. काय बे? माझी तक्रार अशी आहे हा. की ही हा मला मराठी शिकवते. मी पुण्याची असून मला मराठी शिकवते. माझ्या चुका काढते मराठीतील. हे खरं आहे का? म्हणजे एक असे करते धंदा करते शाळेत. मायरा केतकर आहे ना ती. माझी कंप्लेंट आहे की पल्लवी जी जे आहेत हा, हा. वैद्य मॅडम, हा. तुमची कंप्लेंट आहे की तुमचा जो मुलगा आहे अथांग त्याला सेल्फी काढायला अजिबात आवडत नाहीत. आणि ही माझी मोठी तक्रार आहे. आपण नाही काढत तर चांगली गोष्ट आहे ना सेल्फी. अहो, काय चांगली गोष्ट आहे. हा हजेरी कशी घ्यायची मी? हा नाही तुम्हाला सांगते, शासनाने आता तसं नियमच केलाय की हजेरी जर घ्यायची असेल तर किती वर्गात मुलं आहेत हे दाखवण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी म्हणून सगळ्या वर्ग शिक्षिकेनी जे आहेत ते सेल्फी काढून दाखवायचं आहे. तर हा मुलगा सेल्फी काढत नाही तर तुम्ही मला सांगा कसं सांगायचं की हा वर्गात हजर होता का नव्हता ते? हा? दाखवा थांबा आपण. जरा. आता कशी selfie हजेरी काढणार घेता आहे. दाखवा. थांबा जरा. बसा सगळ्यांनी बसा. कशी हजेरी हा, घेता? आणि हलायचं नाही अजिबात. काय सगळ्यांनी पाऊट करा रे. हा पाऊट करा सगळ्यांनी. तोंडाने करा. शाबास. तेच. हा. हा तर त्याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण द्या असं म्हणते मी. हा नाही दाखवा जरा तुम्ही पहिले सेल्फी हे दाखव. बघा ना, हे बघा 30च्या 30 फोटो माझ्याकडे आहेत म्हणजे महिनाभराचे. हे बघा हे बघा सेम सगळे फोटो आहेत. म्हणजे सगळ्या फोटोत पोरं सेम दिसायलेत पण. आता गणवेश घालून येतात मग सेम नाही का दिसणार? नाही पोरांचं ठीक आहे तुम्ही पण सेम साडीत दिसायलेत. हा. ते काय करतात बाई, एकाच दिवशी 30 फोटो काढून घेतात आणि रोज एक एक पोस्ट करतात. एक मिनिट. त्रास होतो. असू द्या. मी बांधते द्या. असू द्या मी बांधते. बरं अजून कोणाची कंप्लेंट आहे पुढे? हा मला शौर्याची कंप्लेंट सांगा. शौर्या शौर्या. शौर्या. तुझं कंप्लेंट आली. मी तिची कंप्लेंट अशी आहे की तिला विचारलं बाळा राष्ट्रीय पक्षी कुठला, तर ती म्हणाली कोंबडी. मी म्हटलं नाही बाळा मोर आहे. मला अंडी आवडते, आईला अंडी आवडते, मोर अंडी देत नाही म्हणून कोंबडी अंडी देते म्हणून राष्ट्रीय पक्षी कोंबडी असं म्हणाले. वा वा पोरगी आईवरच गेली. कसं काय? वा वा तिची आई पण ह्या शाळेत शिकली. अरे वा. हा एवढी अंडी आवडायची, सगळ्या विषयात अंडी. भूगोलात अंड, गणितात अंड. असं आहे